देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। नमस्कार, मी सुरभी हांडे। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्तीच्या महासागरात तुम्हा सगळ्यांचं मी खूप स्वागत करते। मंडळी, वारकऱ्यांना हरिनामाचे आणि नामस्मरणाचे महत्त्व सांगण्याची कधी गरजच भासत नाही, कारण जे नामस्मरणात विलीन असतात त्यांनाच त्या नामस्मरणाची महती चांगलीच ठाऊक असते। आजच्या या कीर्तनातून आपण ऐकणार आहोत आज अशाच नामस्मरणाविषयी। चला तर मग। हरी जय जय राम कृष्ण हरी। हरी जय जय राम हरी। हरी जय जय राम कृष्ण हरी। हरी जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी। 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 रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, आवडी म्हणून विठ्ठले आवडी, तो हा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, देवीवर, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा माधव बरवा, आगर बाप रखुमा देवीवर, देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, हा माधव बरवा। जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी। 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 राम कृष्ण हरी। जय जय राम, जय जय राम। सत्व गाठी उमगा, तेने सफल होईल सिमगा, आहेच गाणे गा, हसो नका तुम्ही, हसो नका, हसो नका, हसो नका, भूत सभेची कारणे, विषय गोवऱ्या चोरट, उतरा सत्कर्माची राहा, हसो नका तुम्ही,
अवघ्या मिळून मारा अवघ्या मिळून मारा बोंबा नकळ्या एरंडाच्या रंगाचा बोंबा हेच गाणे गा तुम्ही हसू नका हेच गाणे गा तुम्ही हसू नका हेच गाणे गा तुम्ही हसू नका गावचा पाटील भोळे गावाचा पाटील कोळी काळोबाची पिकली भोळे काळोबाची पिकली होळी तुमचे पाजळू द्या भोळे द्यावो हेच गाणे गा तुम्ही हसू नका हेच गाणे गा तुम्ही हसू नका हेच गाणे गा तुम्ही हसू नका वनित घेऊन गुलाल घेऊन बोला सख्या मेवणी संगे गुलाल तिचा नवरा मोठा जला तिचा नवरा मोठा झाला हेच गाणे गा तुम्ही हसू नका हेच गाणे गा तुम्ही हसू नका हेच गाणे गा तुम्ही हसू नका एका जनार्दनी पोस्ट जनार्दनी गाणे गाता व्हाल मदन मस्त नाही तर तुम्ही भडवे समजत तुम्ही हेच गाणे गा हेच गाणे गा नाही तर तुम्ही भडवे हेच गाणे गा विठोबार डोबार कुमाई 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 विठोबार डोबार विठोबार डोबार सत्वगाठी उमगा सत्वगाठी उमगा सत्वगाठी उमगा सत्वगाठी उमगा गाठी उमगा सत्व गाठी उमगा सत्व गाठी उमगा सत्व गाठी उमगा तेने सफल होईल शिमगा तेने सफल होईल शिमगा वा हेची गाणे गा गाणे गा हेची गाणे गा हेची गाणे तुम्ही हसू नका हसू नका तुम्ही हसू नका वा तुम्ही हसू नका हसू नका तुम्ही हसू नका तुम्ही हसू नका हसू नका तुम्ही हसू नका हसू नका तुम्ही हसू नका विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल
सत्व गाठी उमगा तेने सफल होईल शिमगा हेच गाणे गा तुम्ही हसू नका हसू नका. प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता आजचा निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्मनिष्ठ एकनाथ महाराज यांचा भारुडप्र प्रसंगातील आणि नैमितिक प्रकरणातला असा अभंग आहे. या अभंगातून शांती ब्रह्मनिष्ठ नाथ महाराज हिंदू धर्मातील एका पवित्र शिमगा आणि होळी या सणाचं वर्णन आपल्यासमोर करत आहेत. आणि ते वर्णन करत असताना नाथ महाराज मनुष्य जीवन ज्यांना ज्यांना मिळालं असेल त्या त्या मनुष्य जीवन प्राप्त झालेल्या माणसांनी संत साहित्यामध्ये सांगितलेला शिमगा आणि सामान्य जीव तुम्ही आम्ही करतोय हा शिमगा यामध्ये काय फरक आहे. संत आपल्याला कुठल्या शिमग्याकडे नेत आहेत आणि संतांनी सांगितलेला शिमगा जर आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणला तर आपल्याला या जीवनामध्ये जन्माला आल्याचं कशा पद्धतीनं सार्थक होईल. आणि ते न करता आपण जर या प्रापंचिक जीवनाच्या माध्यमातून शिमगा साजरा करण्याकरता गेलो तर आपल्या जीवनामध्ये बाह्य विकार आणि आंतरविकार कशा प्रकारची हानी करतात आणि आपल्याला अधोगतीला नेतात. आणि त्यांनी जर आपल्याला अधोगतीला नेलं तर पुन्हा आपल्याला हा जो देह मिळालेला आहे असा देह पुन्हा पुन्हा मिळणारा नाही. आणि म्हणून जो नरदेह आता मिळालेला आहे या नरदेहाचं सार्थक व्हावं किंबहुना आपण मोक्ष प्राप्त करून घ्यावा. आणि 84 लक्ष योनीचं जे दुःख आपण गर्भवासाचं भोगतो आहेत ते दुःख पुन्हा आपल्या वाट्याला येऊ नये हा शांती ब्रह्मनिष्ठ नाथ महाराजांचा या अभंगाच्या पाठीमागचा उद्देश आहे.